वरोरा विधायक प्रतिभा धानोरकर ने सरकार पर निधि बंटवारे को लेकर पक्षपात करने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि सत्ता पक्ष को जहां निधि दिया जा रहा है वहीं विपक्षी विधायकों के साथ सौतेला व्यवहार किया जा रहा है। धानोरकर ने इस मुद्दे पर मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री से मुलाकात करने की भी बात कही। शेवटी आम्ही जनतेतून निवडून आलो, काही आम्ही बॅकडोर मधून आमदार या ठिकाणी झालो नाही आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की आता जे बजेट झालं, पुरवणी मागण्या झाल्या, एकही रुपयाचा फंड हा विरोधी पक्षाच्या आमदाराला या ठिकाणी मिळाला नाही। तर शेवटी या राज्याचे पालकत्व म्हणून सीएम साहेब असतील, डीसीएम साहेब असतील यांनी प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघाचा विचार करता निधीचं वाटप हे समान वाटप झालं पाहिजे, हा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी सुद्धा या ठिकाणी केला पाहिजे। ही बाब आम्ही पक्षश्रेष्ठीकडे बोलून दाखवली, त्यांना सुद्धा सांगितलं की एकही रुपयाचा निधी जर का मिळत नसेल तर मग आपण सभागृहात येऊन पूर्ण अधिवेशन करून काही उपयोग नाही। शेवटी लोकांमध्ये जाऊन लोकांना फेस करत असताना मतदारसंघातली विकास कामं हे प्रामुख्याने मार्गी लागली पाहिजे, हा महत्त्वाचा अजेंडा आमचा राहील। आणि याच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी सीएम आणि डीसीएम साहेबांना भेटणार आहे। त्यांना भेटून जर का आम्हाला नक्की त्या ठिकाणी निधी मिळाला तर ठीक, नाही तर ज्या पद्धतीने या सरकारनं आमच्या विकास कामावरती स्थगिती आणली होती, आम्ही कोर्टात याचिका दाखल केली, तिथं आम्हाला न्याय मिळाला, त्याच पद्धतीची याचिका याच्यानंतर जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दाखल करू। निधी मिळाला तुम्हाला आतापर्यंत? झिरो, एकही रुपया काहीच नाही। म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोणाशी त्या संदर्भात नाही बोललो सगळे, पण बोलून न्याय कुठं मिळत आहे? तुमच्या पक्षश्रेष्ठी बोलला होतात का काँग्रेस? पक्षश्रेष्ठीची त्या दिवशी मीटिंग झाली, आजही परत 10 वाजता एक मीटिंग आहे, त्यात आवर्जून आम्ही हा निधीचा विषय बोलू। तुम्ही एकटे आमदार आहात की अन्य आमदार देखील? नाही, बऱ्याच आमदार आहे काँग्रेसची की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही, या बजेटमध्ये झिरो आहे। डिस्ट्रिक्टचे दुसरे आमदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील तर त्यांना निधी मिळतात का? दुसरे जे पक्षाचे असतील, सत्ताधारी असतील तर? बाकीच्यांना सगळ्यांना मिळाला, फक्त विरोधी पक्ष वगळून सगळ्यांना निधी आहे। हे जाणीवपूर्वक केलं जातं का? जाणीवपूर्वक केलं आहे, तेव्हाच हे असं घडलं ना। पर्टिक्युलरली काँग्रेसच्याच आमदारांना निधी न मिळणं म्हणजे ठरवून केलेलाच सगळा कार्यक्रम आहे।